पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिली आणि त्यामुळे पाकिस्तानची पाणीकोंडी होणार आहे। आता भारतानं एक पाऊल पुढे टाकत चिनाब नदीवरील कालव्याची लांबी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले। पाहूया। भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती देऊन पाकिस्तानवर वॉटर स्ट्राइक केला। भारत सरकार आता चिनाब नदीवरील रणबीर कालव्याची लांबी वाढवण्याच्या योजनांवर विचार करतंय। रणबीर कालव्याची लांबी 120 किलोमीटर पर्यंत वाढवणार आहे। भारत चिनाबचं पाणी मुख्यतः सिंचनासाठी वापरत होता, परंतु आता करार स्थगित केल्यानं त्याचा वापर वाढवता येतो, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय। पूर्वी पाकिस्तान वापरत असलेल्या नद्यांवर सुमारे 3000 मेगावॅटची सध्याची जलविद्युत क्षमता वाढवण्याची योजना देखील आखत असल्याचं समोर आलंय। रणबीर कालव्याची लांबी 120 किलोमीटर पर्यंत वाढवणं ही एक प्रमुख योजना आहे। पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी वेळ लागत असल्यानं सर्व भागधारकांना ही प्रक्रिया जलद करण्याचं आवाहन केलंय। याशिवाय कठुआ, रावी आणि परागवाल या कालव्यांमधून गाळ काढण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। चिनाब जी आहे ती वेस्टकडे वाहणारी नदी आहे, त्याच्यामुळे त्याचं पाणी पाकिस्तानमध्ये सगळ्यात जास्त जातं। आपण त्याचं फक्त 12% पाणी उपयोग करू शकतो सिंधू कराराप्रमाणे, आणि बाकीचं पाकिस्तानला द्यावं लागतं। आपला त्याच्यावर एकच हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टच्या मधनं एक छोटीशी कॅनल निघालेली आहे जी पंजाबमध्ये येते, उत्तरी पंजाबमध्ये। आता त्या कालव्याची लांबी जी आहे ती 10 ते 12 किलोमीटर पासून ते जवळपास 140 किलोमीटर पर्यंत किंवा 150 किलोमीटर वाढवायचा विचार करतात आहेत। अर्थात त्याला वेळ लागेल, कारण कालवा बनायला बराच वेळ लागतो, 3-4 वर्ष लागण्याची शक्यता आहे। आणि त्याच्यावर अजून जर आपण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट तयार केलेत तर तो पाण्याचा जो फ्लो आहे तो बंद होईल। आपण त्याच्यावर धरण नाही बांधू शकणार, पण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट करता लहान धरणं जी लागतात ती आपण बांधू शकतो, आणि ते जर बांधली तर पाकिस्तानला चिनाबचा पाणी पुरवठा सुद्धा खूप प्रमाणामध्ये कमी करता येईल। सिंधू जल कराराला स्थगिती देऊन भारतानं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं, मात्र याला फार उशीर लागणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। त्यातच आता भारतानं चिनाब नदीवरील कालव्याची लांबी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय। त्यामुळे येत्या काळात पाकची पाणी कोंडी करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील राहणार हे मात्र खरंय। नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।